पाणी नाहीये लोकांना. आता सगळे गेलेत. आता मॅडम बोलले 15-20 मिनिटं लागणार वॉर्ड मध्ये. मी काय बोलतो तुम्हाला, पहिला तर आहे ना साहेब, लोकांना पाणी नाही. हे टँकर जे भरतायत ना ते सगळे लिगल आहेत का टँकर? आता काय ठिकाणी मी काय बोलतोय साहेब तुम्हाला, आता तुम्ही व्हिजिट मारायची. हे मी ना माझ्या लाईव्हच्या माध्यमातून सांगतोय, हा व्हिडिओ आहे. तुम्ही बघा जेवढे टँकर आहेत, बरोबर आहे, तुम्ही जाऊन चेक करा एवढे टँकरवाल्यांना पाणी कसं येतोय. त्या लोकांकडे कितीची अनधिकृत लाईन आहे. साकीनगर पासून ते जागृतीनगर दोन्ही बाजूला बघा. तुम्ही कलंबे साहेबांना पण सांगा कसं त्यांना 50-100 टँकर भरतात, तेवढं पाणी त्यांना भेटतोय, पण माझ्या जनतेला पाणी भेटत नाही. ह्याचा अर्थ काय समजायचा? सर आपण करूया, ऐका ना, पहिल्या लोकांना पाणी वगैरे प्रेशर डेव्हलप. मी तुम्हाला काय बोललोय बघा साहेब, काही आपण काम करतो ना, आज काम करतो पण त्याचा परिणाम थोड्या वेळानंतर चांगला येतो. तर मी तुम्हाला हे जे टँकर बोलतोय ना, तुम्ही यांचे कनेक्शन बंद करा, तर कुठंतरी लोकांना अजून पाणी जाईल. मॅडम कुणाला जाणार ते बंद झालेत तर? लोकांना जाणार ना. तुम्ही सर्वप्रथम ते कनेक्शन बंद करा, त्यांचे ते कट करा, चेक करा. साहेब कसं आहे, मी एक गोष्ट सांगतो, मी त्याचा आपला काय नाव, आपला परिचय झाला नाही. झालो ना सर, किती वेळा तरी झालंय मला सोसायटीला, किती वेळा. आता बरेच वर्ष अगोदर झाला होता. तुम्ही त्यानंतर थोडा एकदम यंग दिसताय उलट. मला काय, मी काय बोललो साहेब, मी विसरलो त्यासाठी सॉरी. नाही सर तुमचं. पण मी काय बोलतोय, मी काय म्हणतोय, जेवढे टँकर्स आहेत ना साहेब, तुम्ही तिकडे गेले पाहिजेत. तिकडे जाऊन तुम्ही चेक करा की यांच्याकडे पाणी कसा येतोय. साहेब ते रोजचे 100 टँकर भरतायत. ऐका ना सर, ते पाणी माझ्या लोकांना भेटेल ना. ऐका ना सर, मी काय बोलतो, आपण चेक करूया पहिलं, आपण कुठे एरियात पाणी, आपली गॅन सगळे. आता पर्यावरणाला तिकडे गेलो, ऐका ना, चेक करतोय आपण कुठं पाणी कमी होतोय, काय होतोय, ते सगळीकडे फिरतोय. बरोबर आहे. आता आजचा दिवस लोकांना करायचंय, एअर पण निघेल, सगळं काय होऊन जाईल. बरोबर आहे. उद्या तुम्ही फ्री होऊन जाणार. उद्या 2 दिवस लावतील आम्हाला, कारण उद्या समजा आज मंगळवार आहे, उद्या बुधवार आहे, मी तुम्हाला गुरुवारी फोन करेल आणि तुम्हाला शुक्रवारी फोन करणार आणि तुम्हाला विचारणार की आपण किती टँकर लोक माफियांचे पाणी कट केले. ठीक आहे, चेक करूया आपण, सगळीकडे चेक करूया. बरोबर आहे. नाहीतर काय होणार, आता मी लाईव्ह मध्ये बोलतोय, बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर ऍक्शन घ्यायचीच आहे. पत्रव्यवहार कसं डिस्पॅच मध्ये केलं तर तुमच्या अधिकारीकडे पोहोचायला 15 दिवस, तिकडनं तुमच्याकडे यायला 10 दिवस. साहेब हे बंद करून टाकू आपण. लोकांना पाणी नाही, काय फायदा आहे साहेब? त्यांना 100 टँकर भरतायत साहेब. पाणी कुठून येतं? त्यांना पाणीची लाईन कुठली दिली आहे मला हेच विचार होत नाही. त्यांनी अनलिगलच लाईन आहे साहेब. का तुम्ही कुणाला कितने का लाईन देते घर को भाई? अर्धा पावणा असेल, बरोबर आहे ना. त्यांना अशी कुठली लाईन आहे की त्यांचे 100 टँकर भरतायत? त्यांना कुठली वेगळी लाईन दिली आहे का? त्यांच्यासाठी कुठलं वेगळे हे टाकलंय का आपण? चेक करूया सर. सध्या आपण आहे ना, सध्या मी काय बोललो साहेब, मी तुम्हाला शुक्रवारी साहेब का नंबर लो ना जरा. मॅडम साहेब, मॅडम एरिया ऑफिसर आहे तिकडे या. मॅडम बरोबर आहे, तुम्ही एरिया ऑफिसर आहात, समोरचे पण तुम्हीच आहे, बरोबर आहे ना. समोरचे जागृतीनगर साकीनगर पासून तिथपर्यंत मॅडम 10 पाण्याचे टँकरवाले आहेत. किती आहेत? 10 आहेत. तुम्ही त्यांचं चेक करायचं, एवढं पाणी त्यांना कुठून भेटतोय. चेक करू. नाहीतर मी ना सोमवारी साहेब केबिन मध्येच बसणार, हे फायनल आहे. चेक करूया सध्या शॉर्ट सप्लाय साहेब. लोकांना पाणी द्या, लोकांना पाणी द्या, पाणी वाढवा. इथं एक लाईन ऐका ना, इथं एक लाईन टाकली आहे नवीन, करोडो रुपये खर्च केले, बरोबर आहे ना. त्या लाईन मध्ये पाणीच नाही. जेव्हापासून लावले तेव्हापासून पाणी नाही. आहे लाईनला, पण प्रॉब्लेम काय होतोय, फक्त त्या राजूनगर खाडी नंबर 3 ला पाणी नाहीये. बरोबर. एलिव्हेटेड पोर्शन आहे म्हणून त्यांना काहीतरी मार्ग काढा ना मॅडम. ते करून देते. आता काय मी एवढं शिकलेलं नाही की मी मार्ग काढणार. इंजिनियर तुम्ही आता शिकलेले यार. मेन लाईन तर प्रेशर येऊ दे साहेब. काही साहेब हे 2 दिवसाचं झालं, माझ्या एरियामध्ये पाणी तसं पण नाहीये. करूया आपण सर, तुम्हाला तर माहिती, तुम्ही हे करूया आपण, सगळी चेक करू. बघा काय होतंय मग आपण बघू. मी तुम्हाला शुक्रवारी फोन करणार साहेब. आणि हे सगळे ना बंदच झाले पाहिजेत साहेब. हा आम्ही सांगून थकतोय, शेवटी काय यांच्यावर सगळे मोठ्या लोकांचे आशीर्वाद आहे या टँकर माफियांवर. बंदच होत नाही. आता मी सगळ्यांना फोन करतोय, पण फोन उचलायला तयार नाही टँकर माफिया लोक. मग कशाला यांना काम करू द्यायचं? आम्ही आमच्यासाठी थोडी बोलतोय, लोकांना पाणी द्या. चला.